नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 27 जून 2025 रोजीचे करंट अफेअर्सचे लेक्चर अभ्यासणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर ही सिरीज डेली फॉलो करत असाल तर लेक्चरला लाईक करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि जे काही बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला लेक्चरचे नोटिफिकेशन डेली मिळत जातील. सुरुवात करूया 27 जून 2025 रोजीच्या करंट अफेअर्सला. पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. जून 2025 मध्ये भारतातील पहिली हायड्रोजन फ्यूल सेल बस कोणत्या शहरात सुरू होणार आहे? तर हायड्रोजन फ्यूल सेल बस जी आहे ती लेह लडाख मध्ये सुरू होणार आहे. मग आपण जर बघितलं तर हायड्रोजन फ्यूल सेल बस ही उत्सर्जन काय करते मित्रांनो? आपण जर बघितलं तर उत्सर्जित काय टाकते बाहेर? आपण जर बघितलं तर कार्बन डायऑक्साईड टाकते, काय टाकते, कशाचं उत्सर्जन करते? आपण जर बघितलं पहिली गोष्ट ही प्रदूषण करत नाही. बाकी वाहनांप्रमाणे ही प्रदूषण करत नाही. जी वाहनं हायड्रोजनवर चालतात ती उत्सर्जन स्वरूपात H2O म्हणजे पाणी जे आहे तर ते वाफेच्या स्वरूपात बाहेर टाकतात. वाफेच्या स्वरूपात पाणी जे आहे ते बाहेर टाकतात. तर H2O जो आहे तो वाफेच्या स्वरूपात बाहेर टाकला जातो आणि जसं त्याचा वातावरणाशी संपर्क येतो तसं त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. हायड्रोजनवर चालणारी जी काही वाहनं आहे तर त्यांच्यामधून थेंब थेंब पाणी पडताना आपल्याला बघायला मिळतं. मग आपल्याला वाटतं की या बसमधून किंवा ह्या गाडीमधून काही लीक झालं आहे काय? तर असं लीक काही झालेलं नसतं, पण त्यांच्यामधून पाण्याचं उत्सर्जन जे आहे तर ते वाफेच्या स्वरूपात होतं आणि नंतर पाणी टिप टिप पडताना आपल्याला रस्त्यावर बघायला मिळतं. तर हायड्रोजन फ्यूल सेल बस जी आहे तर ती आता लेह लडाखमध्ये सुरू होणार आहे. भारतातील पहिली हायड्रोजन फ्यूल सेल बस आहे. या अगोदर भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस जी आहे ती पुण्यामध्ये सुरू झाली होती, पण आता हायड्रोजनवर चालणारी फ्यूल सेल बस जी आहे तर ती जर आपण बघितलं तर लेह लडाखमध्ये सुरू झालेली आहे. कारण मी स्वतः ते पुण्यामध्ये त्या बसने प्रवास केलेला आहे, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी माहीत आहे. आणि UPSC 2024 ला आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता की जे काही हायड्रोजनवर चालणारे जे काही वाहन असतात ते काय उत्सर्जन करतात? तर ते पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर टाकत असतात. पुढे जाऊया. भारतातील पहिली हायड्रोजन इंधन सेल बस लेह लडाखमध्ये सुरू झाली आहे. आपण जर बघितलं तर NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ही जी काही संस्था आहे, ही जी काही कंपनी आहे तर हिने ही बस जी आहे ती सुरू केलेली आहे लेह लडाखमध्ये. एकूण 5 हायड्रोजनवर चालणाऱ्या ज्या काही बस आहे, हायड्रोजन सेलवर चालणाऱ्या बस तर त्या लेह लडाखमध्ये तैनात करण्यात आलेल्या आहे. 11,562 फूट उंचीवर चालणाऱ्या बस पहिल्याच बस असणार आहे. तर पहिल्या हायड्रोजनवरील बस ज्या 11,000 फूटवर चालवल्या जाणार आहे, 11,000 फूटपेक्षा जास्त 11,562 फुटावर चालणार आहे. तर अशा या पहिल्याच हायड्रोजन बस आहे आणि जगातील पहिल्या हायड्रोजन बस म्हणता येईल की जे एवढ्या उंचीवर आहे. तर जगातील सर्वात उंचावर चालणारी हायड्रोजन बस सेवा असल्याचं मानलं जात आहे. पुढे जाऊया. आता भारतातील पहिल्या गोष्टीवर प्रश्न होता की भारतातील पहिली हायड्रोजन फ्यूल सेल बस कुठे सुरू झाली हे आपण बघितलं. मग आता सगळ्या पहिल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण बघूया. मिझोरम जे आहे ते भारतातील पहिलं कार्यात्मक साक्षर राज्य बनलेलं आहे. काल आपण याविषयी जाणून घेतलं होतं. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज अमरावती आंध्र प्रदेशमध्ये सुरू करण्यात येत आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने भारतातील पंचवटी एक्सप्रेसमध्ये ATM बसवलेलं आहे. ती असं करणारी पहिली बँक बनलेली आहे. फेडरिक डेअरिंग सँडमास्टर पुरस्कार जो आहे 2025 तो मिळवणारे पहिले भारतीय ठरलेले आहे सुदर्शन पटनायक. भारतीय सैन्याने पहिल्यांदाच FPV कामिकाझी ड्रोनची यशस्वी चाचणी कुठे केली? तर पठाणकोट पंजाब. देशातील पहिल्या स्वदेशी MRI मशीनची चाचणी अलीकडे कुठे घेण्यात आली? तर एम्स दिल्लीमध्ये. लखनौ उत्तर प्रदेश येथे बांधलेली भारतातील पहिली नाईट सफारी किंवा तयार करण्यात आलेली पहिली नाईट सफारी कुठे आहे? तर कुकरेलमध्ये आहे. INS गुलजार जे आहे गुलदार तर ते आपण जलमग्न भारतातील पहिलं संग्रहालय बनवत आहोत, तर ते आपल्या सिंधुदुर्गमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये. लक्षात ठेवा. IIT मद्रासने भारतीय रेल्वेच्या सहकार्याने पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक जो आहे तर तो बनवलेला आहे. IIT मद्रासने भारतीय रेल्वेच्या सहकार्याने भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक जो आहे तो डेव्हलप केलेला आहे. आणि INS गुलदार हे एक भारतीय नौदलाचं जहाज होतं, ते निवृत्त झालं आणि आता आपण त्यांना सिंधुदुर्गच्या तिथे डुबवणार आहोत. ठीक आहे. आणि मग तिथं आपण जर बघितलं तर त्या जहाजाला बघण्यासाठी जलमग्न पर्यटन जे आहे ते आपला तिथं विकसित करण्याचा प्रयत्न आहे.
पुढे जाऊया बघा, आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हा क्वेश्चन कव्हर करायचा राहिला होता. तर आंतरराष्ट्रीय योग दिन जो आहे तो 21 जून रोजी सेलिब्रेट केला जातो. या वर्षीचे आंतरराष्ट्रीय दिनाबाबतचे सगळे कार्यक्रम जे आहे मेन कार्यक्रम, तर ते आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम इथे सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. यावर मी एक क्वेश्चन घेतला होता आणि तो तुमचा कव्हर सुद्धा केला होता. मग आपण जर बघितलं या वर्षीची थीम आहे योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ. आंतरराष्ट्रीय योग दिन जो आहे तो आपण 11व्यांदा साजरा करत आहोत. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे बघा, 10 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि 21 जूनला आपण तो सेलिब्रेट करतो. भारतानेच हा जो दिवस आहे तर साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला होता आणि युनायटेड नेशनने त्याला मान्यता दिलेली आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो, लक्षात ठेवा. जून 2025 मध्ये हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार जो आहे 2025चा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर हिंदी भाषेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार जो आहे तो पार्वती तिर्की यांना मिळालेला आहे. झारखंडच्या आहे आदिवासी कवयित्री पार्वती तिर्की यांना फिर उगना या हिंदी काव्य संग्रहासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. तर साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार जो आहे तर तो लक्षात ठेवा हिंदी भाषेसाठी कुणाला मिळाला? इंग्रजी भाषेसाठी अद्वैत कोट्टारी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सिद्धार्थ द बॉय हु बिकेम बुद्ध हे त्यांचं पुस्तक होतं, इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी लिहिलं होतं. त्याला साहित्य अकादमीचा इंग्रजी भाषेचा युवा साहित्यिकाचा पुरस्कार अद्वैत कोठारी यांना मिळालेला आहे. मैथिली भाषेचा पुरस्कार नेहा झामनी बनारस आहम या कविता संग्रहाला मिळालेला आहे. नेहा झामनी यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. मैथिली भाषेचं लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. येऊया मराठी भाषेवर. तर मराठी भाषेचा पुरस्कार जो आहे तो प्रदीप कोकरे यांना मिळालेला आहे. खोल खोल दुष्काळ डोळे ही त्यांची कादंबरी आहे आणि या कादंबरीला हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर बाल साहित्यिक पुरस्कार जो आहे साहित्य अकादमीचा बाल साहित्यासाठी दिला जाणारा पुरस्कार डॉक्टर सुरेश सावंत यांना मिळालेला आहे. आभाळ माया या त्यांच्या काव्य संग्रहासाठी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आता साहित्य अकादमीचा पुरस्कार कोणाला देण्यात येतो? ज्यांचं एज 35 पेक्षा कमी असतं तर त्यांना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार हा 24 भाषांसाठी दिला जातो. आपल्या संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये ज्या 22 भाषा आहे प्लस इंग्रजी भाषा आणि जी काही राजस्थानी भाषा आहे तर या भाषेमध्ये लेखन करणाऱ्या व्यक्तींना साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये विजेत्याला 50,000 रुपये, एक ताम्रपट आणि प्रशस्तीपत्र दिलं जातं. मराठी भाषेचे युवा साहित्यिक पुरस्काराचे विजेते आहे प्रदीप कोकरे खोल खोल दुष्काळ डोळे आणि सुरेश सावंत आभाळ माया बाल साहित्यिक पुरस्काराचे विजेते आहे. तर साहित्य अकादमी युवा पुरस्कार वेगळा आहे आणि बाल साहित्यिक पुरस्कार वेगळा आहे. बाल साहित्यिक पुरस्कार त्यांना देण्यात येतो जे बालकांसाठी साहित्य लिहितात. जून 2025 मध्ये स्केचर्स चे नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कार्तिक आर्यन जे आहे ते स्केचर्सचे नवीन ब्रँड अँबॅसिडर बनलेले आहे. हा एक जबरदस्त शूज ब्रँड आहे. म्हणजे मी बऱ्याचशा जणांकडून ऐकलेलं आहे की कोणाच्या पायात जर जखम झालेली असेल आणि ती जर बरी होत नसेल, कुरूप वगैरे म्हणते आपल्याकडे त्याला, तर तुम्ही हे जर शूज वापरले तर तुमच्या पायाचे प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह होऊन जातात. पण विषय असा आहे की याच्या किमती ज्या आहे ते खूप महाग असतात या शूजच्या. आपण जर बघितलं तर स्केचर्सचे शूज जे आहे ते 3-4 हजारापासून पुढे सुरू होतात. तर पण हे पायासाठी सगळ्यात चांगले असतात. कुणाचे पाय जर दुखत असतात चालून तर त्यांच्यासाठी स्केचर्स ब्रँडचे शूज जबरदस्त आहे. ठीक आहे. तर मी अजून काही वापरलेलं नाही, पण मला ज्यांनी सांगितलं त्यांच्या अनुभवावरून मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे. पुढे जाऊया. बघा, कार्तिक आर्यन जो आहे तो नवीन स्केचर्सचा ब्रँड अँबॅसिडर बनलेला आहे. आपण जर बघितलं तर ही एक अमेरिकन कंपनी आहे. 1992 ला स्थापन झालेली आहे. कॅलिफोर्निया USA मध्ये मुख्यालय आहे. पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन. पात्र परंतु वंचित उमेदवारांना मदत करण्यासाठी संघ लोकसेवा आयोगाने कोणते पोर्टल सुरू केलेले आहे? तर बघा, UPSCने जे मुलांनी मेन्स दिलेले आहे, इंटरव्ह्यू दिलेला आहे, पण ज्यांचं सिलेक्शन झालं नाही अशा मुलांसाठी प्रतिभा सेतू पोर्टल जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर UPSCने नवीन एक पोर्टल सुरू केलेलं आहे त्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी. आपण जर बघितलं तर बरेचशा असे जॉब्स असतात की UPSCकडे अशा बरेचशा आपण जर बघितलं परीक्षा ऑर्गनाईज करण्यासाठी राज्य सरकार देत असतं. मग त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. आणि त्याचबरोबर अजून वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा UPSC प्रयत्न करत आहे. प्रतिभा सेतू पोर्टल, तर त्यामध्ये प्रतिभाचा फुल फॉर्म काय आहे? प्रतिभा स्टँड फॉर प्रोफेशनल रिसोर्स अँड टॅलेंट इंटिग्रेशन
ब्रिज फॉर हायरिंग ॲस्पिरंट्स, असा याचा फुल फॉर्म आहे. बघा मित्रांनो, 19 जून 2025 रोजी UPSCने प्रतिभा सेतू पोर्टल लॉन्च केलेलं आहे. आपण जर बघितलं, ज्यांच्या अंतिम यादीमध्ये स्थान मिळू शकले नाही पण ज्यांनी मुलाखत दिलेली आहे, मुख्य परीक्षा दिलेली आहे, अशा उमेदवारांना एक संधी देण्यासाठी हे पोर्टल सरकारने सुरू केलेलं आहे, UPSCने सुरू केलेलं आहे. तर UPSCचा उल्लेख जो आहे तो भाग 14 मध्ये जे काही कलम आहे 315 ते 323 यामध्ये UPSCचा आणि त्याचबरोबर आपल्या MPSCचा उल्लेख तुम्हाला बघायला मिळेल. UPSCची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 मध्ये करण्यात आलेली आहे. मग आपण जर बघितलं तर ली कमिशनच्या शिफारसीनुसार UPSCची स्थापना करण्यात आलेली आहे. UPSCची स्थापना जी आहे ती 1919 चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा जो होता त्यानुसार करण्यात आलेली आहे. याला भारत सरकारचा कायदा 1919 असंही म्हटलं जातं. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. प्रीती सुदान या सध्याच्या अध्यक्ष आहे. सर रॉस ब्रेकर पहिले अध्यक्ष होते. आपण जर बघितलं कलम आपण इथे बघितलेला आहे. UPSCच्या अध्यक्षांची नियुक्ती, सदस्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींच्या माध्यमातून केली जाते. त्यांना काढलं सुद्धा भारताच्या राष्ट्रपतींच्या माध्यमातूनच काढलं जातं. त्यांचा पदावधी आहे 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. कोणताही सदस्य पुनर्नियुक्तीस पात्र नसतो. केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर करतो आणि राष्ट्रपती तो अहवाल संसदेसमोर ठेवत असतात. पुढे जाऊया 6वा क्वेश्चन. जून 2025 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाची भारतीय तंत्रज्ञान संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूरच्या नवीन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर आपण जर बघितलं तर भारताचे शास्त्रज्ञ प्राध्यापक सुमन चक्रवर्ती यांची नियुक्ती जी आहे ती भारतातील सगळ्यात जुनी IIT खरगपूरच्या नवीन संचालकपदी करण्यात आलेली आहे. तर IIT खरगपूरची जी काही स्थापना आहे तर ती पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली होती आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये IIT विषयक कायदा जो आहे तो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पारित करण्यात आला होता. म्हणून काही पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतं की IIT खरगपूर जी आहे तर ती पहिली IIT होती आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन झाली. आणि काही पुस्तकामध्ये असं आहे की IIT खरगपूर जी आहे ती दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन झाली. तर लक्षात ठेवा, पंचवार्षिक योजना स्थापन कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये IIT खरगपूर स्थापन झाली? पहिल्या. आणि कोणत्या संस्थेमध्ये तिच्याविषयी कायदा करण्यात आला किंवा IIT संस्थांविषयी कायदा करण्यात आला तो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कायदा करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर हिची स्थापना जी आहे ती 1951 ची आहे. सुमन चक्रवर्ती हे नवीन संचालक बनलेले आहे. लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर बघा मित्रांनो, आपण राज्यसेवा कंबाईनसाठी फाउंडेशन बॅचेस सुरू केलेले आहे. त्याचबरोबर ग्रुप सी साठी मेन्सची बॅच आपण सुरू केलेली आहे. तर या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. या बॅचेसची फी सध्या खूपच कमी आहे. तर या बॅचेस फी कमी असल्या कारणाने तुम्ही 50% डिस्काउंटमध्ये या बॅचेस मध्ये ऍडमिशन मिळू शकता. त्याचबरोबर 1 तारखेपासून आपण नवीन पूर्व परीक्षेची बॅच सुरू करत आहोत. विजेता कंबाईनसाठी पूर्व परीक्षेची बॅच आहे. तर विजयश्री 2 राज्यसेवेची पूर्व परीक्षेची बॅच आहे. ज्यांनी अभ्यास मित्राची राज्यसेवेची कोणती बॅच घेतली असेल त्यांना राज्यसेवेची एक टेस्ट सिरीज आपण सुरू करतो, यशस्वी टेस्ट सिरीज. ही फ्री ऑफ कॉस्ट दिली जाणार आहे. आणि तसं तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही सेपरेट टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. आपण 21,000 PYQ ची एक सेपरेट बॅच देखील सुरू केलेली आहे. राज्यसेवेसाठी भूगोल ऑप्शनलची बॅच हर्षले मॅडमने सुरू केलेली आहे. कोणती बॅच जॉईन करायची असेल तर अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन सर्वप्रथम डाउनलोड करा. आता समजून घ्या, राज्यसेवेची फाउंडेशन बॅच जॉईन करायची तर बॅचवर क्लिक करा. त्यानंतर असं ऑप्शन दिसेल, परत एकदा क्लिक करा. मग तुम्हाला समोर असा ऑप्शन दिसेल, इथं बॅचची वैशिष्ट्ये दिसतील. थोडा अजून खाली स्क्रोल करा. स्क्रोल जसं करणार तुम्ही खाली ऑप्शन दिसेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. आणि मग या ऑप्शनवर जसं तुम्ही क्लिक करणार तसं तुम्हाला इथं कुपन कोड टाकायचं ऑप्शन येईल. मग तुम्ही समजून घ्या की इथं तुमच्या आवडत्या शिक्षकांचं कुपन कोड टाकलं आणि अप्लाय केलं की फी कमी होऊन जाईल. मग माझं कुपन कोड इथं CJ जसं तुम्ही अप्लाय करणार तसं फीमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. आपल्या बॅचेसचं वैशिष्ट्य हे की आपल्या बॅचेसमध्ये लाईव्ह लेक्चर तर आहे पण ऑलरेडी सिलेबसचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला उपलब्ध करून दिले जातात. आणि लाईव्ह लेक्चरचं एक टाइम टेबल असतो, त्यानुसार लाईव्ह लेक्चर घेतले जातात. आणि लाईव्ह लेक्चर झालं की त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिले जातं. ह्या नोट्स पॅक आहे अभ्यास मित्राचा जो तुम्ही परचेस करू शकता. बॅच जर घेतली तर त्यामध्ये या नोट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल. बघा मित्रांनो, जून 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी महिला शेतकऱ्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित केलं आहे? तर जून 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2026 हे वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. 2025 हे वर्ष कशाचं वर्ष आहे? तर संयुक्त राष्ट्राने 2025 हे वर्ष सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे सहकार वर्ष.
आणि महिला शेतकऱ्यांचं आंतरराष्ट्रीय वर्ष असणार आहे 2026. तर आपण जर बघितलं कृषी क्षेत्रामध्ये लिंग समानतेला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल जे आहे ते संयुक्त राष्ट्रांनी उचललेलं आहे. आपण जर बघितलं तर त्यासाठी 2026 हे आंतरराष्ट्रीय वर्ष जे आहे ते महिला शेतकऱ्यांचं म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. महिला शेतकऱ्यांचे हक्क, त्यांची कामगिरी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हाने अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांनी आपल्या हाती घेतलेला आहे. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी च्या संचालक मंडळामध्ये कुणाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर सेबीचे सध्याचे संचालक कोण आहेत? तुहिनकांत पांडे हे संचालक आहे, 11वे अध्यक्ष आहे. याच्या पहिले कोण होत्या? माधवी पुरीबूच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या, ते 10व्या अध्यक्ष होत्या. आता सेबीच्या संचालक मंडळामध्ये अनुराधा ठाकूर यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर बघा लक्षात ठेवायचं आहे 1994च्या बॅचच्या वरिष्ठ IAS अधिकारी आहे अनुराधा ठाकूर. त्या सेबीच्या नवीन संचालक जे आहे, तर नवीन संचालक मंडळामध्ये सामील होणाऱ्या व्यक्ती ठरलेल्या आहे. त्या सामील कधी होतील? तर 30 जून 2025 ला ते सामील होतील. अजय सेठ यांची ती जागा घेणार आहे, कारण ते निवृत्त होत आहे. सेबी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आपण जर बघितलं 12 एप्रिल 1988 ला स्थापना करण्यात आली. सेबी कायदा 1992 करण्यात आला आणि तिला वैधानिक दर्जा जो आहे तो देण्यात आला. ज्या संस्थेविषयी एखादा विशिष्ट कायदा असतो तिला वैधानिक संस्था म्हटलं जातं. ज्या संस्थेचा उल्लेख कॉन्स्टिट्यूशन मध्ये असतो तिला कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हटलं जातं, संविधानिक संस्था म्हटलं जातं. सेबी आपल्या शेअर मार्केटला कंट्रोल करणारी संस्था आहे. हिचं मुख्यालय मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे, लक्षात ठेवा. अशी महत्वाची संस्था आणि महाराष्ट्रात मुख्यालय मुंबईमध्ये अशा काही मोजक्या संस्थेच्या आहे, जसं की सेबीचा आहे, नाबार्डचा आहे, लक्षात ठेवायचे. अध्यक्ष आहे तुहिनकांत पांडे, पहिले अध्यक्ष होते डॉक्टर SA दवे. फिफा क्लब वर्ल्ड कप 2025 आयोजन कोणता देश करत आहे? तर फिफा क्लब वर्ल्ड कपचं आयोजन जो आहे तो मित्रांनो कोणता देश करतोय? तर USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका फिफा क्लब वर्ल्ड कप 2025 आयोजन करत आहे. ही या फिफा क्लब वर्ल्ड कपची 21वी आवृत्ती असणार आहे. फिफा क्लब वर्ल्ड कप ही दरवर्षी फिफाद्वारे आयोजित केली जाणारी एक आंतरराष्ट्रीय क्लब फुटबॉल स्पर्धा आहे, लक्षात ठेवायचं आहे. याचं आयोजन जे आहे ते 14 जून ते 13 जुलै या दरम्यान होणार आहे, म्हणजे सध्या सुरू आहे हा वर्ल्ड कप. त्यानंतर स्काय ट्रॅक्स 2025च्या पुरस्कारामध्ये कोणत्या भारतीय विमान कंपनीला जगातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कमी किमतीची विमान कंपनी म्हणून स्थान देण्यात आलेलं आहे? म्हणजे कमी किमतीमध्ये लोकांना प्रवास उपलब्ध करून देणारी कंपनी कोणती आहे? तर सध्या आहे इंडिगो कंपनी. एकदम जबरदस्त कंपनी आहे इंडिगो. जर आपण बघितलं तर कमी पैशामध्ये लोकांना विमानाचा प्रवास करवणारी कंपनी आहे आणि तिला आता स्काय ट्रॅक्स आपण जर बघितलं तर स्काय ट्रॅक्स पुरस्कार जे आहे तर त्यांना विमान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलं जातं. यामध्ये सगळ्यात कमी किमतीमध्ये प्रवास उपलब्ध करून देणारी यादीत ही 3ऱ्या क्रमांकावर आलेली आहे. तर लक्षात ठेवा भारतासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे. यामुळे आपला जो काही विमान वाहतूक आहे त्याला जागतिक पातळीवर मान्यता मिळत आहे. एकीकडे जसं एअर इंडियाचं विमान कोसळतं त्यामुळे आपली विमान वाहतुकीचा दर्जा याच्यावर प्रश्न निर्माण होतात. त्याचप्रमाणे असं जर एखादी न्यूज येत असेल तर विमान वाहतुकीवर लोकांचा विश्वास जो आहे तो वाढताना आपल्याला दिसत आहे. तर स्काय ट्रॅक्स पुरस्कार हे विमान वाहतूक उद्योगातील ऑस्कर पुरस्कार मानले जातात. मी नोबेल म्हणलं, ऑस्कर मानले जातात. 1999 मध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. पुढे जाऊया. कोणत्या स्टील प्लांटला हेल्थकेअर प्रमोशन श्रेणीमध्ये 11वा ग्रीन टेक CSR इंडिया पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो भिलाई जो काही आपण म्हणूया स्टील प्लांट आहे, भिलाई लोह पोलाद उद्योग जो आहे तर याला काय मिळालेलं आहे? तर आरोग्य सेवा प्रोत्साहन श्रेणीमध्ये 11वा ग्रीन टेक CSR इंडिया पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर भिलाई लोह पोलाद प्रकल्प काय करता? आपल्या आजूबाजूच्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील यासाठी नेहमी प्रयत्न करत असतं आणि त्या प्रयत्नाबद्दल त्याला हा पुरस्कार जो आहे 11वा ग्रीन टेक CSR इंडिया पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचे ग्रामीण भागात आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि आरोग्याचा दर्जा उच्च पातळीवर नेण्यासाठी भिलाई प्लांटच्या सततच्या प्रयत्नांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन. जून 2025 मध्ये सर्व शहरी स्थानिक संस्थांना मोबाईल ई वोटिंगने जोडणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर बघा मित्रांनो सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची शहरी भागातील ज्या काही महानगरपालिका वगैरे आहे, नगरपालिका, तर त्यांच्यामध्ये लोकांना ई वोटिंगने जोडलं जात आहे.
म्हणजे लोक घरातून मतदान करू शकतात. तर अशा प्रकारची प्रणाली विकसित केली जात आहे. आणि बिहार हे पहिलं राज्य ठरलेलं आहे की सर्व शहरी स्थानिक संस्थांना मोबाईल ई वोटिंगने जोडलं जाणारं राज्य आहे बिहार. लक्षात ठेवा, बिहारमध्ये जर आपण बघितलं मोबाईलच्या आधारे इथं लोक वोट करू शकतात, त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे, अपेक्षा आहे. या उपक्रमाचा उद्देश शहरी निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि तंत्रज्ञानावर आधारित बनवणं हा आहे. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला इथं भिलाई प्रोजेक्ट विषयी. भिलाई आज छत्तीसगडमध्ये आहे, लोह पोलाद प्रकल्प. पण तो जेव्हा स्थापन करण्यात आला होता तो तेव्हा मध्य प्रदेशमध्ये होता. ठीक आहे, तर थोडं विचार करा का असेल, कारण 2000 साली जर आपण बघितलं तर मध्य प्रदेशमधून छत्तीसगड राज्य काय झालेलं आहे, सेपरेट झालेलं आहे. आणि भिलाई लोह पोलाद प्रकल्पाची स्थापना जी आहे ती दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेली आहे. आजच्या टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, हायड्रोजन फ्यूल सेल बस जी आहे ती कशात उत्सर्जन करते हे तुम्हाला सांगायचं आहे. कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन काय काय आहे नेमकं तर ते तुम्हाला सांगायचं आहे. आंतरराष्ट्रीय वर्ष 2025 काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. युनायटेड नेशनने 2025चं आंतरराष्ट्रीय वर्ष काय म्हणून साजरा केलं जातं हे तुम्हाला सांगायचं आहे. साहित्य अकादमी युवा पुरस्कार मराठी भाषेसाठी कुणाला मिळाला हे सांगायचं आहे. त्या व्यतिरिक्त खूप सारे प्रश्न विचारावे वाटतात, पण जे महत्त्वाचे आहे ते मी तुम्हाला विचारतो, तर त्याची तुम्ही मला उत्तर द्यायची आहे. तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी आहे, तिथं तुम्ही जाऊन उत्तर द्या. जर तुम्हाला आपल्या बॅचेस जॉईन करायचे असेल तर आताच गुगल प्ले स्टोरवर जाऊन अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा. आणि त्याचबरोबर डिस्काउंटसाठी CJ लाईव्ह कुपन कोड तिथे वापरा, निश्चितच तुम्हाला बॅचेसमध्ये डिस्काउंट मिळेल. आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. थांबूया मग मित्रांनो, आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.